लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली कडा रांगोळी, फुलवाती अंगणात सोण सकाळी, आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी. नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी ही कृष्ण जे आहे, कृष्ण म्हणजेच अश्विन कृष्ण चतुर्दशीला येते, ती असते नरक चतुर्दशी. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. का वध केला या दिवशी? याच्या पाठीमागं काही कारण आहे. तर नरकासूर नावाचा जो राक्षस होता ना, तो देवी देवतांना, साधूंना प्रचंड त्रास देत होता. आणि यामुळंच याच्या त्रासातून या देवी देवतांची सुटका करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने या नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. आणि हा वध केला एवढेच नव्हे, तर या राक्षसाने 16,000 स्त्रियांना बंदी बनवून ठेवलं होतं. आणि म्हणूनच श्रीकृष्णानं सत्यभामेच्या मदतीनं या नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. आणि मग साहजिकच या राक्षसाचा वध केला म्हणूनच आज नरक चतुर्दशी दिवशी स्नान केलं जातं. आता हे स्नान भल्या पहाटे उठून स्नान केलं जातं. स्नानामध्ये स्नान करत असताना उठणं असतं ना, ते उठणं लावून अभ्यंग स्नान असं बोललं जातं. अभ्यंग स्नान केलं जातं. भल्या पहाटे सकाळी लवकर उठलं जातं. दिवे लावले जातात दारामध्ये, अंगणात रांगोळी काढली जाते, सडा समार्जन केलं जातं. आणि दक्षिणेकडे तोंड करून यमदीप म्हणून आज दक्षिणेकडे तोंड करून छोटासा दिवा लावला जातो. यमदीप म्हणून हा दिवा लावला जातो, जेणेकरून अकाल मृत्यू येऊ नये असं हे कारण आहे. तर अशा पद्धतीनं आज नरक चतुर्दशी ही साजरी केली जाते. आता ही नरक चतुर्दशी साजरी करत असताना सर्व मुलं अगदी असतात ना, ते भल्या पहाटे उठतात, स्नान करतात, फटाके वाजवतात, म्हणजे एक आनंद साजरा करणं. राक्षसाचा वध केला म्हणून एक आनंद झाला आणि म्हणून तो आनंद साजरा करण्यासाठी हे फटाके फोडले जातात. आणि अशा पद्धतीनं आनंद साजरा केला जातो. स्नान केलं जातं म्हणजेच काय, तर आपलं आरोग्य उत्तम राहावं, चांगलं राहावं या दृष्टीनं हे स्नान केलं जातं. त्याचबरोबर पापावर विजय मिळवणं, वाईटावर चांगल्याचा विजय मिळवणं, म्हणजे या हेतूनं, शुद्ध हेतूनं हे स्नान केलं जातं. आणि आज जे काही मनात किलमिष असतील त्याच्यावरही विजय मिळवावा या उद्देशानं आज ही नरक चतुर्दशी असते. तर अशा पद्धतीनं ही नरक चतुर्दशी साजरी केली जाते. प्रत्येक घरोघरी साजरी केली जाते. दिवे लावले जातात दारात, अंगणात, उंबऱ्यावर, रांगोळी काढली जाते सुंदर अशी, घर सजवलं जातं. आणि मग सुवासिक तेल लावून, उटणं लावून प्रत्येकजण भल्या पहाटे अंघोळ करत असतो. धन्यवाद. कसे वाटले विचार अवश्य सांगा.